महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा-मोहरा बदलून टाकणाऱ्या घटना येत्या काही दिवसात घडू शकतात. 2024 हे वर्ष निवडणुकांचं राहणार आहे. त्यात वर्षाच्या पहिल्याच महिन्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. अयोध्या राम मंदिर उद्घाटन, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण यासारख्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय व सामाजिक वातावरणही तापल्याचं पाहायला मिळतंय. मनोज जरांगे हे 20 तारखेला मुंबईत धडकणार असल्यानं सरकार सध्या गॅसवर आहे. लाखोंच्या जमावासोबत जरांगे 20 जानेवारीला मुंबईत धडकू शकतात. सरकारकडून जरांगेंनी आंदोलनासाठी मुंबईत न येण्याचं आवाहन केलं जातंय, पण जरांगे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आता येत्या काही दिवसात मराठा आरक्षणावरून राज्यातलं वातावरण तापण्याची दाट शक्यता असताना मराठा आरक्षणाचं भविष्य आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हातात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत. राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय, त्याच वेळी दुसरीकडे काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांचे वारेही आता वाहायला सुरुवात झाली आहे. यासाठी राज्यातल्या सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूंनी पक्षीय पातळीवर कामाला लागल्यात. शिवाय 22 जानेवारीला अयोध्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची वेगळीच धामधूम सुरू आहे. पण या सगळ्यात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल गेम चेंजर ठरणार आहे. मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता मुंबईत धडकणार आहेत. आंदोलनाला येणाऱ्या आंदोलकांना सरकारनं अडवलं किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मुंबईत जाणारं धान्य, दूध बंद करू असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला. आमचा गॅस बंद केला तर लाकडं पेटवू असंही जरांगे म्हणाले. तसंच त्यांनी आपण 20 जानेवारीला मुंबईत आंदोलनाला जाण्यावर ठाम आहोत अशी भूमिका मांडली आहे. आमचा आरक्षणासाठी लढा सुरू आहे, आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही असं मनोज जरांगे म्हणाले. आता जरांगे मुंबईत आले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही. त्यात अयोध्येतला सोहळा, यामुळे जरांगेंना रोखण्यासाठी, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय हालचाली करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. पण मराठा आरक्षणाचं भविष्य आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या हातात असल्याची चर्चा रंगतीये. कारण 10 जानेवारीला शिवसेनेतील आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांचा निकाल येणार असल्यामुळे त्यावरही तर्कवितर्कांना उधाण आल्याचं पाहायला मिळतं. आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. कारण राहुल नार्वेकर हे शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करणार की स्वतः राजीनामा देऊन संपूर्ण प्रकरणाची नव्याने सुनावणी सुरू होणार असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जातोय. राहुल नार्वेकरांच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरण्याची शक्यता जास्त आहे. पण त्याआधी चर्चा रंगतीये ती एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकरांच्या राजीनाम्याची. नार्वेकरांनी राजीनामा दिला तर त्याचा परिणाम मराठा आरक्षणावर इतका होणार नाही, पण त्यांनी शिंदेंच्या विरोधात निकाल दिला तर सरकार टिकेल की नाही हा मोठा प्रश्न आहे आणि त्याचा थेट परिणाम हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर होऊ शकतो. आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची चर्चा ही जोर धरू लागली आहे. पण शिंदेंचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असणार आहे. म्हणजेच काय तर शिंदे फडणवीस पवार सरकार कोसळणार. असं झालं तर याचा थेट फटका हा भाजपला तर बसणारच, पण मराठा आंदोलनावरही याचा थेट परिणाम होऊ शकतो. आता ज्या मागण्यांसाठी मनोज जरांगे मुंबईत धडकतात, सरकारला वेठीस धरतात, जर सरकारच उरलं नाही तर जरांगेंच्या आंदोलनाचा काही अर्थच उरत नाही. मग समजा राहुल नार्वेकरांनी शिंदेंना अपात्र केलं किंवा चर्चांप्रमाणे जर शिंदेंनी राजीनामा दिला आणि सरकार कोसळलंच तर जरांगे काय करणार असा प्रश्न उपस्थित होतो. सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. देशात कधीही लोकसभा निवडणुका लागू शकतात. शिवाय राज्याच्या विधानसभा निवडणुकाही याच वर्षी होऊ शकतात. त्यामुळे सरकार पडलं तर राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची दाट शक्यता आहे. असं झालं तर आचारसंहिता, मग निवडणुका आणि पुन्हा निकाल, शिवाय या सगळ्या दरम्यान रंगणारं राजकारण अजूनच वेगळे. त्यामुळे येत्या काळात राजकारणातले वारे कोणत्या दिशेनं वाहत आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार अपात्र ठरले, सरकार कोसळलंच तर जरांगेंचं पुढचं पाऊल काय असू शकतं? मराठा आरक्षणाचं काय होणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी.